कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सूर्या, हे काय लावलंय सकाळी सकाळी तू? तुला माहिती आहे ना हे सगळं करण्यासाठी घरात माणसं आहेत। अगं मग मी केलं तर काय बिघडते तेव्हा? ते मला असं बसून राहायला नाही आवडत नुसतं। माणसानं कसं कामात राहायचं असतं, म्हणजे शरीर तंदुरुस्त राहत। तर माणूस मग बसून बसून ना आळशी होतो। ओ सूर्यकांत महाराज, झालं तुमचं प्रवचन सांगून? आता माझा जो सूर्या नवरा आहे तो तुम्ही परत कराल का? हे घे। हे काय? जशी या झाडांना ट्रिमिंगची गरज आहे ना, तशी तुझ्या दाढीला पण ट्रिमिंगची गरज आहे। काय म्हणजे तू दाढी करणार माझी? हो। नाही, मी दाढी बिडी काय करणार नाही। अगं दाढी मिशी म्हणजे मर्दाची शान असती। दाढी केल्यावर कसं दिसेल मी? मी नाही दाढी करणार। आयुष्यभर तू अशीच दाढी ठेवणार आहेस का? ते काही नाही, आज तू दाढी करणार आहेस, विषय संपला। अगं पण तू काच माझ्या दाढीच्या मागे लागलीस? सूर्या, आज घरात कार्यक्रम आहे की नाही, त्यामुळे माझा नवरा सगळ्यात जास्त हँडसम दिसायला पाहिजे, म्हणून मी आज तुझी दाढी करणार आहे आणि तुझ्या फेसचं ब्लीचही करणार आहे। ते काय असते? ब्लीचने ना चेहऱ्यावर ग्लो येतो, म्हणजे चेहरा ना चकाकतो। नाही, मी तसला अजिबात करणार नाही। अगं ते बायकांना चांगलं दिसतं, पुरुषांना कसं दिसल ते? मी नाही ते पावडर बिवडर लाल बिली लावणार। यात बाई आणि पुरुष कुठून आलेत? सुंदर दिसण्याचा हक्क सगळ्यांना असतो। हे बघ, तू दाढी करणार, बस चल। नाही नाही नाही, तुझं नाही, तू मी दाढी नाही दाढी करतोस की करणार। नाही? मी नाही दाढी आज करणार। घरात कार्यक्रम का आहे। मागे लागलीस तू? आज घरात कार्यक्रम नाही, आहे, मी नाही छान करणार। दिसायला मी पाहिजे। नाही करणार। थोडीशी कट मी नाही करणार। मी तुझं थोडीशी मी नाही करणार ना दाढी। तुझं मी नाही करणार दाढी, तू दाढी सांगेल ना मी. करावीच लागेल। नाही, आज घरी तुझं- पार्टी आहे, तुला हँडसम नाही दिसायचंय का? नाही मला दिसेल। नाही, तुला तर ऐकावंच नाही लागेल। नाही, तुझं तुला थांब। सांगितलं तेच माझं। मी नाही करणार दाढी। तू करणार आहेस नाही दाढी? नाही नाही नाही, तुझं थांब तिथं। तुझं थांब। मी नाही करणार म्हणलं तुला। आणि तू झुरते उडते तुझ्यासाठी मन ग, नकळते तुला साडी टोचते. आज ग. उधाण जीवाला वाट आणि म्हणून मी आता तुलाच ती काढणार। तुझा कशाला दाढी करायची? उठ। नाही कळना अगं नाही। मी बोलते ना, उठ। चल तिथे जाऊन बस। गुलाबी तुला पाहताना गो. हा, कसला राजमिंट दिसतोय माझा नवरा। तुझं दाढी आहे की? हा मग, दाढी थोडी ना काढणार होते मी, ती तर माझ्या नवऱ्याची ओळख आहे। मी तर दाढी फक्त ट्रिम करणार होते। तुझं आधी सांगायचं ना, मी कसला घाबरलो होतो। मला वाटलं तू सगळी दाढी काढतेस का काय? तुळजा छान कोरलीस दाढी। माझा नवरा दाढीतच छान दिसतो, अगदी लाखात एक आहे। चल उठ, आता पुढची तयारी करायची। आता अजून काय? त्यासाठी तुला जवळ यावं लागेल। थोडंसं काय बोलतेस तू? कोणतरी बघल की? अगं, बघल कोणतरी काय करतेस? मस्कर करतो जा. हे काय करतेस? तुला काय वाटलं? तुझ्या मनात काय सुरू होतं? काय नाही. खरंच? हो, हे माप कशाला घेते तू? ते ब्लेझर आणायचे ना, म्हणून। म्हणजे ब्लेझर म्हणजे कोट। कोट आणायचा आहे तुला। कोट? कोट कशाला? आज पार्टी आणि माझा नवरा सगळ्यात भारी दिसला पाहिजे। तुळजा, झालं तेवढं बाद झालं ना। मी असं पण चांगला दिसतो की? ते कोट घातल्यावर ना बुजगवण्यासारखं दिसतो मी। नाही, मी नाही घालणार ते। डोंट वरी, तसं काही वाटणार नाही। तू खूप छान दिसशील बघ। तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही?
जावई बापू अरे एक नंबर झालिंग झालेलं आहे सगळं एकदम हे काहीच नाही डॅडी हा? अजून लय बाकी आहे. है ना आचाराला ते त्याला लागेल ते दिलंय हा. आणि साऊंड मला गेली इतक्यातच मग झालं की बघा तू हे आम्हाला तुमचं लय आवडतं बघा तुम्ही पुढे होऊन सगळी कामं करता वा वा या. वा छान अजून रेडी नाही झालास? अरे डॅडीनी ही आपल्यासाठी पार्टी ठेवली आणि तूच पार्टीचं काम करतोस. चल ये रेडी होऊन. हा हा तयार व्हा चांगलं तयार व्हा असं समजा जावई बापू का तुमचं लग्नच आहे बा हा आलो डॅडी नक्की विचार काय आहे तुमचा? खरंच लग्नाचं रिसेप्शन ठेवलंय का काय तुम्ही? तुम्हाला काय वाटलं त्याची लायकी आहे का तेवढी त्या बेकाराचं आम्ही काय म्हणलं तुम्ही रिसेप्शन करू का हा मग तुमच्या डोक्यात काय चाललंय नक्की? नाही म्हणजे चांगलंच चाललं असणार आहे. मग डॅडींचं डोकं आहे ही आईपेक्षा फास्ट असतोय. आम्हाला पण कळू द्या की काय आहे ती. चिकन चोपड़ी चवनी खरपूस आटने बंदा 1 रुपया तेलकट 5 रुपया आगे आगे देखो होता है क्या क्या बात आहे. डॅन डॅन फायनली हा ब्लेझर आलाय आणि आता तू घालणार आहे म्हणजे मी तुझी नजर काढली. ऐक ना तुळजा ही एकावर एक कपडे घालायची सवय नाही मला अवघडल्यासारखं वाटतं का म्हणजे जीव गुदमरतो पाक माझा मी असं झालं तर नाही का चांगलं. असं कसं? हे बघ सूर्या, सण समारंभाला आम्ही बायका छान छान साड्या नेसतो की नाही, तसंच आहे हे. अशा पार्टीजना पुरुष असे कपडे घालतात. पण पार्टीला हीच कपडे घातले पाहिजे असं कुठं लिहिलंय तेव्हा? नाही नाही असं कुठे लिहिलेलं नाहीये, पण तरी तू हा ब्लेझर घालणार आहेस. मलाही बघू दे माझा नवरा सुटा बुटात कसा दिसतो ते. हस बघ, सगळे तुला वळून वळून बघते. हे घे घाल. झाली का दादाची तयारी करून? ए मी कशाला करायला पाहिजे दादाची तयारी? तेच की मी काय बारका पोरगा आहे का सांग बरं. नाही आहेस ना, मग ठीक आहे. वहिनी तू माझ्यासोबत चल, मला साडी नेसायला मदत कर. अगं पण काय, चल ना माझी तयारी कर. एक मिनिट सूर्या, हा ब्लेझर तू घालणार आहेस आणि खाली येणार आहेस. आणि जर तू हा ब्लेझर घातला नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही. चल 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 झालं. कोणी काढले काय माहिती फॅड. असू दे बाहेर थंडी घालतोच. सूर्या सूर्या इकडं काय करतोयस? हा डॅडी वाट बघतात की. काय झालं? झालं नाही काय, पण गेटवर पाहुण्याचं स्वागत करायला डॅडी एकटेच थांबल्यात. आता त्यांच्या संगत दुसरं कोणी नको का? आता तू गेलास तर त्यांना लय भारी वाटेल. हा जातो लगेच. चल चल चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.